जामशेद विभागातून पक्षाच्या गंजाड या युनिटमध्ये आरकेसी या कंपनीने गेल्या 2-4 वर्षापासून आपल्या याच ठिकाणचे रहिवासी गडद कुटुंबे यांचं भाडेपट्ट्याने काय त्यांनी जागा घेतली होती, त्याच्यामध्ये त्यांचा करार झाला होता. परंतु करार झाल्यानंतर हा करार संपुष्टात आल्यानंतर आरकेसी कंपनीने या गडद कुटुंबाला जे काय जमिनीचं भाडे द्यायला पाहिजे होतं ते अद्यापर्यंत दिलेलं नाही. आता ते म्हणाले की आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु एवढे दिवस काही त्यांनी दिले नाही. परंतु आणि त्याच्यामध्ये त्यांनी वाढीव रक्कम दिली पाहिजे. आपले कामगार आहेत, गेल्या 2-3 वर्षापासून या आरकेसी कंपनीमध्ये काम करत आहेत. त्या कामगारांची आपली युनियन आहे आणि गेल्या 1-2 वर्षापासून आपण या कंपनीला निवेदन देतो की कामगारांचा पगारवाढ झाला पाहिजे, त्यांना दिवाळीचा बोनस मिळाला पाहिजे आणि इतर अनेक मागण्या आहेत. हा रस्ता गंजाड ह्या गावामध्ये या बाजारपेठेमध्ये खूप खराब झालेला आहे. त्या ब्रिजपर्यंत त्याचा लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक त्रास होतो. असे अनेक विषय घेऊन आज हा मोर्चा आपण या कंपनीच्या गेटवर आपण आणलेला आहे. या मोर्चाकरिता आपले सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. आपले खास करून सचिव रडका कलांगडा, चंद्रकांत गोरखना, आपले लहानी दौडा, त्याचप्रमाणे आपले सर्वच आपले पदाधिकारी CITचे पण काम करणारे जाधव, धनेश आहे, कॉम्रेड भरत कानात, सर्वच पदाधिकारी आहेत, कमलेश राबड. आणि या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी जो ब्लास्टिंग केलं आहे त्या ब्लास्टिंगमध्ये एका पाड्यामध्ये घरांच्या भिंती तुटलेल्या आहेत. मागे एक अशी बातमीसुद्धा आली होती, आता मला त्याची फारशी कल्पना नाही, परंतु कोणाच्या तरी डोक्यामध्ये दगड पडला होता आणि ती व्यक्ती कुठेतरी हॉस्पिटलमध्ये नंतर गमावली. तर अशा ज्या घटना घडलेल्या आहेत. आता हे जे मोठमोठे जे प्रोजेक्ट आहेत त्यांचे खूप मालक हे खूप मोठमोठे भांडवलदार असल्यामुळे आपल्या सामान्य माणसाला ते काही फारसं गांभीर्याने घेत नाही आणि म्हणून आपण 1-2 जर गेलो तर ते आपल्याला कंपनीच्या गेटमध्ये सुद्धा घुसू देणार नाही, बाहेर ठेवणार किंवा तुमच्याशी रितसर बोलणी करणार नाही. परंतु ज्यावेळेस आपण ह्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून एकत्र येऊन हा जेव्हा मोर्चा आणला तेव्हा सर्वच त्यांच्या पदाधिकाऱ्यांना इथे रितसर आपले जे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर त्यांना द्यावं लागेल, त्यांना सामोरे यावं लागेल. आज कामगारांना गेल्या 2 वर्षापासून एक तुटपुंच्या पगारावर त्यांना इथे राबवलं जातं. मागच्या वेळेस पण आपण दिवाळीमध्ये त्यांना बोनस मिळाला पाहिजे. आपण त्यांना अनेक वेळा सांगितलं की कामगारांना दिवाळीचा बोनस दिला पाहिजे. त्यांच्यासुद्धा कुटुंबामध्ये जी लहान लहान मुलं आहेत त्या मुलांना कधीतरी वाटतं की आमचे वडील कुठेतरी काम करतायत आणि दिवाळीला काहीतरी मिठाई घेऊन येतील किंवा आम्हाला चांगले कपडे घेऊन देतील, अशा प्रकारची अपेक्षा आपल्या मुलांची असते, घरच्या कुटुंबातील सदस्यांची असते. परंतु यांच्या शोषणामुळे म्हणजे कामगारांना किमान वेतन द्यायचं नाही, त्यांना पगारवाढ द्यायची नाही, त्यांना बोनस द्यायचा नाही आणि ती सर्व रक्कम आपल्या तिजोरीमध्ये जमा करायची, अशा प्रकारची ही भांडवलदारांची जी नियत आहे. त्याच्यामुळे आपलं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि ह्या शोषणाला किंवा आपला जो हक्क आहे, आपला जो अधिकार आहे तो मिळून घ्यायचा असेल तर आपल्याला संघटितरित्या अशा प्रकारचे आंदोलनाच्या माध्यमातून आपण ते आपल्या पदरात पाडून घेऊ शकतो. आणि म्हणून हे गडद कुटुंबीय त्यांना एकट्याला न सोडता आज ते आपल्या पक्षाशी संबंधित आहेत, आपल्या पक्षामध्ये ते सदस्य झालेले आहेत, तर त्यांना न्याय देणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून आपण विचार करत होतो की त्यांना निवेदनही दिलं. एक ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पर्सनली त्यांच्याशी फोनवर बोललो की तुम्ही कामगारांना पगारवाढ दिली पाहिजे. गडद यांचा प्रश्न जो आहे त्यांना जमिनीचा भाडेपट्टा तो तुम्ही घेतला, त्याच्या वाढीव रक्कम दिली पाहिजे. त्याचप्रमाणे हा गंजाड बाजारपेठेतून हा जो रस्ता खराब झालेला आहे, खूप त्रास होतो, हा रस्ता तुम्ही बनवून दिला पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या आपण अनेक वेळा वारंवार त्यांच्याशी बोललो, परंतु त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. आणि म्हणून आपला शेवटच्या पर्याय आहे की आपलं आंदोलन घेऊन आम्ही ठिया देणार, तुमच्या गेटवर बसणार, जोपर्यंत आमच्या मागण्या तुम्ही मान्य करणार नाही तोपर्यंत या गेटमधून आम्ही उठणार नाही. अशा प्रकारची भूमिका ही आज आपण पक्षाने घेतलेली आहे आणि मागण्या पदरात पडल्याशिवाय आपण इथून उठणार नाही, ही ठाम भूमिका आपली आहे. आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की ऊन तर आहेच,
परंतु इथे झाड आहे, त्या झाडाच्या सावलीला आपण इथे बसायचं आहे, गेटवर बसायचं आहे. तहसीलदारांशी मी आताच बोललो. तहसीलदार म्हणाले की आज त्यांचं ते कोर्ट हिअरिंग चालू आहे. ते म्हणाले की 3 वाजता मी निवेदन घ्यायला येईल आणि नंतर मी पुढची कारवाई करेन. अशा प्रकारचं आश्वासन तहसीलदारांनी दिलेलं आहे. मला असं वाटतं की आपण सर्व कार्यकर्त्यांनी इथे 3 वाजेपर्यंत आपल्याला बसावं लागेल. ज्यावेळेस तहसीलदार येतील आणि ते म्हणतील की ही कारवाई मी करतो, त्यावेळेस चर्चा ह्या RKCच्या व्यवस्थापनाशी आणि तहसीलदार आणि सर्व आपले पदाधिकारी असतील त्याची चर्चा होईल. त्याच्यानंतरच हे आपलं आंदोलन आपण स्थगित करूया. आणि म्हणून जास्त वेळ न घेता आज 4 वाजता कलेक्टर साहेबांच्या तिथे कार्यालयामध्ये अनेक आपल्या ह्या भागातले प्रश्न आहेत, त्यांची बैठक लावलेली आहे. तर आपण सर्व कार्यकर्त्यांनी इथे उपस्थित राहायचे आहे. कॉम्रेड कलांगडा आणि मी स्वतः हे आम्ही पालघरला जाणार आहोत. आम्ही 4 वाजेपर्यंत पुन्हा येऊ. तोपर्यंत